नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन YouTube व्हिडिओमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर मित्रांनो, काही वेळापूर्वीच प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राउंड 1 ही जाहीर झाली आहे. आता त्यासोबतच तुम्हाला बऱ्याच मुलांना वेगवेगळे कॉलेजेस अलॉट झाले असतील आणि बऱ्याच जणांना झाले पण नसतील. तर मित्रांनो, अशा वेळी तुम्ही काय केलं पाहिजे आणि काय नाही केल्याने तुमचं ॲडमिशन कॅन्सल होऊ शकतं. आपण या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला मित्रांनो, लगेच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता बऱ्याच जणांना कॉलेज अलॉट झालं असेल. तर आता तुमच्याकडे मेन 3 स्टेप्स आहेत, 3 ऑप्शन्स आहेत तुम्ही त्या फॉर्ममध्ये करू शकता. सगळ्यात पहिलं आहे ऑटो फ्रीज, मग आहे सेल्फ फ्रीज, मग आहे बेटरमेंट. आता या सगळ्या गोष्टी या नवीन कॅप राउंड रूल्समध्ये आल्या आहेत. तुम्हाला जर नसेल माहिती तर मला कमेंट डाऊन करा. मी तुम्हाला सगळे रूल्स एक नीट फॉर्मॅटमध्ये समजून सांगेल. तर चला मित्रांनो, आता आपण प्रत्येक ऑप्शनला नीट समजून घेऊया, की तुम्ही या ऑप्शनमध्ये काय-काय करू शकता. आता असे विद्यार्थी ज्यांना कॉलेज अलॉट झालं आहे आणि त्यासोबतच त्यांना ते कॉलेज अलॉट झालं आहे जे यांचं फर्स्ट प्रेफरन्स आहे. ठीक आहे. सो असे विद्यार्थी ज्यांना त्यांचं फर्स्ट प्रेफरन्स वालं कॉलेज अलॉट झालं आहे, तर नवीन रूलनुसार त्या विद्यार्थ्यांचं जे ऑप्शन आहे, प्रेफरन्स आहे, ते होईल ऑटो फ्रीज. म्हणजे तुम्हाला काही करायची गरज नाहीये. सिस्टम ऑटोमॅटिकली तुमची सीट फ्रीज करून टाकेल आणि तुम्हाला येत्या काही दिवसामध्ये म्हणजे जवळपास 1 तारखेपासून ते 3 तारखेच्या मध्ये तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन किंवा तुम्हाला ऑनलाईन सुद्धा सीट ॲक्सेप्टन्स फीज देऊन तुम्हाला ती सीट कन्फर्म करावी लागेल. ठीक आहे. आता नेक्स्ट बघूया, ती म्हणजे अशी विद्यार्थी ज्यांना कॉलेज भेटलं आहे, पण ते फर्स्ट प्रेफरन्स नाही भेटलंय. सो अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स कॉलेज भेटलं आहे. तर अशा विद्यार्थ्यांना एक नवीन ऑप्शन आहे, ते म्हणजे सेल्फ फ्रीज. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला ते कॉलेज भेटलंय जे तुमचं ड्रीम कॉलेज आहे किंवा जे तुम्हाला कॉलेज पाहिजे होतं. तर त्या कॉलेजला तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता. आता यासाठी तुम्हाला एक छोटीशी रक्कम भरावी लागेल अराउंड ₹1000 ज्याला आपण सीट ॲक्सेप्टन्स फी सुद्धा म्हणतो आणि ती फीस भरून तुम्ही तुमची सीट कन्फर्म करू शकता. आणि येत्या 2 ते 3 दिवसामध्ये जे की 1 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत तुम्ही कॉलेजला जाऊन तुमचे डॉक्युमेंट देऊन सगळं व्हेरिफिकेशन करून सीट कन्फर्म करू शकता. आता असे विद्यार्थी ज्यांना कॉलेज भेटलं आहे, पण त्यांना ते कॉलेज नको असेल किंवा त्यांना त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज पाहिजे असेल, तर अशा विद्यार्थ्यांसाठी एक नवीन ऑप्शन आहे. ते म्हणजे नॉट फ्रीज फॉर बेटरमेंट. तर असे विद्यार्थी एक मिनिमम अमाउंट जसं की आपण लास्ट स्लाइडमध्ये बघितली, तर ₹1000 पे करून जे की एक सीट ॲक्सेप्टन्स फीस असेल, ती फीस पे करून ते बेटरमेंटसाठी जाऊ शकतात. तर इन केस तुम्हाला या राउंडमध्ये चांगलं कॉलेज नसेल भेटलं, पण तुम्हाला अजून चांगले भेटू शकतं, तर तुम्ही या राउंडमध्ये ₹1000 भरून एक बेटरमेंटचा ऑप्शन चूज करू शकता आणि मग नेक्स्ट राउंडमध्ये अजून चांगले प्रेफरन्सेस टाकून तुम्ही तुमचं कॉलेज अपग्रेड करून घेऊ शकता. आता सगळ्यात लास्ट कॅटेगरी म्हणजे असे विद्यार्थी ज्यांना कोणतंच कॉलेज अलॉट झालं नाहीये. तर अशा विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा चुका होऊ शकतात, की बाबा त्यांनी प्रेफरन्स चुकीचा टाकला असेल किंवा त्यांनी नीट कट ऑफचं रिसर्च नसेल केलं. तर अशा बऱ्याचशा चुका असतात, जे त्यांनी केल्या असतील. आता मे बी त्यांना गाईडन्स नसेल किंवा त्यांनी चुकून गोष्टी भरल्या असतील. तर अशा विद्यार्थ्यांना अजून पण संधी आहे. कॅप राउंड 2, कॅप राउंड 3 आणि 4 यावर्षी 4th राउंडसुद्धा आहे. सो त्यांना अजून बरेचसे चान्सेस आहेत. सो तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण असेच अजून व्हिडिओ आणत जाऊया. आता ज्या विद्यार्थ्यांच्या चुका झाल्या आहेत, त्या विद्यार्थ्यांसाठी आपण अजून बरेचसे व्हिडिओ आणूया, जेणेकरून त्यांना ते व्हिडिओ पाहून त्यांच्या चुका सुधारू शकतात आणि त्यांना बरेच चांगले कॉलेजेस भेटू शकतात. तर ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, हे आपण सगळं आज डिस्कस केलं आहे. आता तुम्ही नक्की विचार करून, विचारपूर्वक या सगळ्या गोष्टी, या सगळ्या स्टेप्स पूर्ण करा. इन केस तुम्हाला कॉलेज आवडलं असेल, तर लगेच जाऊन तुमचं सीट कन्फर्म करा. किंवा नसेल भेटलं तर काही काळजी करू नका. तुम्हाला अजून बरेच चान्सेस आहेत. सो तुम्ही कॅप राउंड 2 मध्ये अजून चांगल्या प्रकारे तयारी करून एक चांगलं कॉलेज अपग्रेड घेऊ शकता. चला मित्रांनो, आपण हा आपला व्हिडिओ इथेच थांबूया. नवीन असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपण असेच नवीन अपडेट्स आणत जाऊया. धन्यवाद.